हॅलो राम राम नमस्कार. मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप सारे ब्लाऊज मी पोस्ट केलेले आहेत याचे म्हणजे प्रिन्सेस कटचे. पण तरी आता आज एक मी शिवायला घेतलेला आहे प्रिन्सेस कट. तर त्याचा हा ब्लाऊज पीस आहे. हा म्हणजे खूप छान अशी सुंदर साडी आहे. ह्याचा ब्लाऊज शिवायचा आहे आज आणि याला फुग्याच्या स्लीव्ज शिवायच्या आहेत. आणि स्लीव्जला बरीच सारी डिमांड आहे त्यांची की असं म्हणजे लेस वगैरे आणायची आहे, लेस लावायची आहे. आणि हा ब्लाऊज आहे 36 चेस्ट आहे, 32 ह्याची कंबर आहे. आणि मग बाकीचं तर आहेच व्यवस्थित, म्हणजे जे काय आहे ते मी याच्यावर माप टाकलेलं आहे. मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ आपण पुढे चालू. तर ही जी आहे हाईट आपली 13 तयार पाहिजे. तर आपण घेतलेले आहेत 14 घेतलेले आहे, म्हणजे 12.5 तयार पाहिजे तर 13.5 घेतलेले आहे. आणि इकडं मी 14 घेतलेले आहे. अर्धा इंच फ्रंटचा भाग पुढचा जास्त घेतलेला आहे. आणि त्यासोबतच शोल्डर जो आहे तो मी 5.5 घेतलेला आहे. गळा मी 10 घेतलेला आहे. गळा रुंदी मी फक्त 2.5 इंच घेतलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये असं बोलण्यात आलं की तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करत नाही, खूप पटपट करताय म्हणून. मग 5.5 मधला मी 2.5 इंच शोल्डर घेतले, मग 2.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आणि 3 इंच मी हा शोल्डर पट्टी ठेवलेली आहे. त्यानंतर 5.5 इंचच मी मुंडा घेतलेला आहे आणि 2.5 इंच मी एक्स्ट्रा घेते, म्हणजे प्रिन्सेस कटला 9 + 2.5 इंच. तर आज मी जरा छोट्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. समोरचा गळा जो आहे तेवढाच घेतलेला आहे, 6 इंचाचा गळा घेतलेला आहे. इथं पण पुढचा मुंडा 5.5 वरच आहे. फक्त पुढचा मुंडा जो आहे त्याला 1 इंचावर आकार दिलेला आहे आणि पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावर आकार दिलेला आहे. आणि त्यासोबत तुम्हाला प्रिन्सेस कटचं सांगायचं म्हटलं तर इथून मी 4 इंचावर ह्याला टक्स दिलेला आहे आणि वरती पण 4 इंचावर पॉईंट दिलेला आहे. त्यासोबतच इकडं अर्धा इंच घेतलेला आहे मी. अर्धा इंचापेक्षा कमी घेतला तरी चालेल. आणि इकडं पण 1.25 इंचाच्या प्लस घेतलेला आहे आणि इथं फक्त मिळवायचं हे आहे. आणि आता इथं आपण 11 इंच घेतलं होतं तर पुढचा भाग घ्यायला 1.5 इंच वाढवायचं, म्हणजे हा जो पाटकट झालेला जो आहे ना तो याच्यामध्ये एक्स्ट्रा होतो आणि पुढचा भाग कमी पडत नाही. त्यामुळं पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. अशी तिरकी टिप मारलेली आहे, तिरकी लाईन मी मारलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मी तर माझ्या पद्धतीने व्यवस्थित सांगितलेलं आहे. अजून याच्यात काही कमी वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची. आणि सगळ्यात सोपा म्हणलं तर मला आता असं प्रिन्सेस कटच वाटायला लागलेला आहे. सगळ्यात सोपा आहे प्रिन्सेस कट करायला आणि शिवायलाही तितक्याच सोपा आहे. तर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की तुम्ही खूप पटपट दाखवता, मग समजत नाही, म्हणून मग हा व्हिडिओ जरा थोडासा मोठा केला आणि छान तुम्हाला करून दाखवलेला आहे. त्याच्यासाठी म्हणजे व्यवस्थित जे आकार आहे तो मार्किंग वगैरे करून दाखवलेले आहे. आता इथं ते बॉर्डर आहे त्यांना छोटीशी पाहिजे होती आणि मी कटिंग तर पटपट करून घेतलेली आहे. त्यानंतर शिवायला बसल्याच्या नंतर पहिलं तर मला स्लीवला डिझाईन बनवायची होती, कारण मला डाऊट होता की त्यांना हवी एवढी शिलाई भेटते की नाही, कारण बॉर्डर पहिली काढल्यामुळं मला डाऊट होता की त्यांना हवी एवढी स्लीव्ज होती की नाही काय माहीत. तर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा गळा जोडून घेतला आणि ह्याला पायपिंग तर नाही म्हणता येणार, पण पट्टी लावणार आहे गळापट्टी. त्यामुळं मी 4ही बाजूनी ह्याला पहिला अस्तर जोडून घेतलं आणि त्यानंतर ही जी पट्टी होती ना ती फुल पट्टी पहिली स्टिच करून घेतली की त्यांना जेवढी पट्टी आहे तेवढीच पट्टी मी तयार करून घेतली. त्यानंतर दोन्ही कडचे बाजू म्हणजे जे प्रिन्सेस कटचे दोन्ही आकार आहेत ना ते पहिले जोडून घेतले. आणि ते जोडून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने जोडायचे. मी तुम्हाला म्हटलं ना सगळ्यात जास्त सोपा जर असेल ना कुठला तर प्रिन्सेस कटच आहे, मला तरी आता सध्याला वाटतो. आणि त्याचा पफ पडला आपल्याकडून की सगळ्यात छान प्रिन्सेस कटच दिसतो. 4 टक्स कटोरीपेक्षा सगळ्यात जास्त प्रिन्सेस कट छान दिसतो. आणि त्यानंतर मी हुकपट्टी आणि हुकपट्टी आणि लूपपट्टी बनवून घेतलेली आहे. मी लूपला पहिलं करत होते, ते आई करत होते, पण आता आई करायचं बंद केलेलं आहे मी कस्टमरच्याही. आणि काही कस्टमरची अशी कंप्लेंट असते की आई तुटून जातं, मग आई तुटल्यावर परत आम्हाला करायला लागतं, म्हणून मग त्यांना आई केलेलं चालतं. पण मी माझ्या स्वतःच्या ब्लाऊजला आई करते, कारण ब्लाऊज खराब होत नाहीत आपल्या स्वतः
स्वतःच्या ब्लाऊजला आई केल्यावर ब्लाऊज, नाही तर मग ब्लाऊज खराब होतात हुक लावून लावून. आणि त्यानंतर ही स्लीव्ज घेतली. 3-3 इंचावर खालून मी मार्क केलेला आहे. पहिली खालून स्लीव्ज जोडते आणि वरून 3 इंचावर मार्क करून तिथं जेवढ्या प्लेट बसतील ना तेवढ्या मी प्लेट घेऊन देते. आता ह्याला मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं आणि असं 9चा ब्लाऊज होता ना तर 15 इंच घेतलं होतं. त्यामुळे ह्याचा बऱ्याचपैकी मोठा असा पप पडलेला आहे आणि ब्लाऊज अतिशय सुंदर झालेला आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की बिना अस्तरचा आहे कसा दिसेल, कारण त्यांनी स्लीव्जला अस्तर लावू नका म्हणून त्यांनी स्वतःच सांगितलेलं होतं. त्यामुळे मी स्लीव्जला काय अस्तर लावलेलं नाही आहे. बिना अस्तरचा स्लीव्ज शिवलेला आहे. कारण मी तर याच्या आधी कधी शिवलं नाही. मला स्वतःच्या ब्लाऊजला, प्रत्येक ब्लाऊजला अस्तर आवडतं, कारण त्याचं म्हणजे एक प्रकारचं ब्लाऊज खूप दिवस टिकतोय आणि त्याची फिनिशिंग वेगळी दिसते. पण आता त्यांची इच्छा नव्हती म्हणून मी लावलेलं नाही आहे. त्यानंतर स्लीव्ज त्या 5 इंचाच्या 4.5 इंच त्याची फिटिंग होती म्हणून तेवढ्यावरच मी लेस लावून घेतली. पण लेस लावताना मला असं वाटलं की त्याला आपण सिंगल फूट लावायला पाहिजे. मग सिंगल फूट पटकन लावून घेतलं आणि मग मला फिनिशिंगनी लेस लावता आली. तसं सांगायला गेलं तर मला ही लेस अजिबात आवडत नाही. आणि वर म्हणायला गेलं ना तर वर्क पण लावल्यानंतर फिटिंग वगैरे करायचा खूप मला तरी प्रॉब्लेम येतो. तुम्हाला पण असं वाटतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच खूप प्रॉब्लेम येतो. मी एक ब्लाऊज शिवून घेतलेला आहे, ते मला एक तर तो ढिल्ला होत होता आणि ढिल्ला झाला म्हणून टिप मारावी म्हटलं तर त्या टिपला मला हाताने मला शिवावं लागलं, कारण मशीनवर टीप बसत नव्हती. याचंही तसंच झालं. ते मोती काढायला गेलं तर मोती तुटूनच निघतात आणि मग असे खूप सारे वांदे होतात. आता तुम्ही बोलता व्हिडिओ मोठा पण झाला पाहिजे, व्हिडिओमध्ये तुम्ही बडबड केली नाही पाहिजे, काही काही असतात नमुने. तसे मला वाईट कमेंट काही येत नाहीत, कारण आपण काही चुकत नाही. त्यामुळं मला ज्या पद्धतीने येते मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. क्रॉसपट्टी करून घेतली आणि त्याच्यानंतर मी गळ्याला पूर्ण जोडून घेतली. आणि याला मी माझ्याकडे परफेक्ट अशी मॅचिंगचा धागा नव्हता, त्यामुळे मी टिप न मारता गळ्याला मी पट्टी जोडून घेतली आणि ह्याला मी हात शिलाई केली खूप छान अशी. आणि नंतर सगळं तयार झाल्याच्या नंतर ऑलमोस्ट आता ब्लाऊज तयार होत आलेला होता, त्यामुळं मग आई करून घेतल्या आणि आई केल्याच्या नंतर फिटिंग केली. फक्त 10-10 इंचाची फिटिंग केली, कारण मी परफेक्ट असं माप टाकलेलं होतं, त्यामुळं फिटिंगला जास्त वेळ नाही लागला. आणि ब्लाऊज हुक लावून ब्लाऊज माझा तयार झालेला आहे. आणि त्याच्या स्लीव्ज अशा फुग्यांच्या शिवलेल्या आहेत. ही लेस आणलेली आहे मी 100 रुपये मीटर सांगत होते, पण मला 90 रुपयांनी दिलेले आहे. त्यांनी घातलेला फोटो मी तुम्हाला थंबनेलला लावते. आता काही काढलेलं नाही, पण बॅक काढलेला आहे. अशा पद्धतीने हा प्रिन्सेस ब्लाऊज शिवलेला आहे. हुक वगैरे लावून झालेले आहेत आणि बॅकला जी दोरी शिल्लक राहिली होती ना त्याचं मी फक्त असं बॅकला अशी डिझाईन बनवलेली आहे. अजून ते पॅक नाही केलेलं, त्याला टाचण्या लावले आहेत कारण माप घेण्यासाठी. आता ज्या वेळेला होईल त्यावेळेला उद्या द्यायचं आहे, तर त्यांनी बाकी इस्त्री वगैरे करून फिनिशिंग करून उद्याच्याला मी देणार आहे. तर तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या ब्लाऊजची शिलाई मी म्हणजे त्याने मी कुठल्या ब्लाऊजला डिझाईन बनवली तर 250 रुपये मला शिलाई देतात. आणि डिझाईन म्हणजे लेस वगैरे लावली किंवा फुगे वगैरे लावले तर फ्रेंडसारखेच आहेत, पण मी 250 रुपये शिलाई घेते. आणि या लेसचे मी पैसे त्यांच्याकडून घेणार आहे 90 रुपये. म्हणजे 250 आणि 90 किती होतात शिवम? 340 रुपये. 340 रुपये मी घेणार आहे त्यांच्याकडून. उद्या देतील त्या ब्लाऊज दिल्याच्या नंतर. तर ब्लाऊज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम, जय संताजी, बाय.